सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान या विषयावरील 50 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी बॅरोमीटर असे आहे। प्रश्न दुसरा, वाळवंटात दिसणारे मृगजळ हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे तयार होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन असे आहे। प्रश्न तिसरा, निकटदृष्टिता हा दृष्टिदोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगांचा वापर करतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अंतर्वक्र भिंग असे आहे। प्रश्न चौथा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी अंतराचे असे आहे। प्रश्न पाचवा, बलाचे एसआय एकक कोणते आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी न्यूटन असे आहे। प्रश्न सहावा, ध्वनीचा प्रवास खालीलपैकी कशातून होऊ शकत नाही? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी निर्वात पोकळी असे आहे। प्रश्न सातवा, विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी एम्पियर असे आहे। प्रश्न आठवा, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी जनरेटर असे आहे। प्रश्न नववा, भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए सिस्मोग्राफ असे आहे। प्रश्न दहावा, ध्वनीची पातळी किंवा तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी डेसिबल असे आहे। प्रश्न अकरावा, खालीलपैकी कोणता वायू हसवणारा वायू म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड असे आहे। प्रश्न बारावा, शुद्ध पाण्याचा सामू किती असतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी 7 असे आहे। प्रश्न तेरावा, कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारा धातू कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी पारा असे आहे। प्रश्न चौदावा, विद्युत सुवाहक असणारा एकमेव अधातू कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी ग्राफाइट असे आहे। प्रश्न 15वा, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी सोडियम बायकार्बोनेट असे आहे। प्रश्न 16वा, आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रामध्ये प्रामुख्याने कोणता वायू वापरतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी कार्बन डायऑक्साईड असे आहे। प्रश्न 17वा, लिंबू आणि संत्री यांसारख्या आंबट फळांमध्ये कोणते आम्ल असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए सायट्रिक आम्ल असे आहे। प्रश्न 18वा, लोखंड गंजण्याची प्रक्रिया ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी ऑक्सिडीकरण असे आहे। प्रश्न 19, विजेच्या बल्बमध्ये तारेचे कुंडल कोणत्या धातूचे बनलेले असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी टंगस्टन असे आहे। प्रश्न 20, सर्वात हलका वायू कोणता आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी हायड्रोजन असे आहे। प्रश्न 21, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी यकृत असे आहे। प्रश्न क्रमांक 22, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी स्कर्वी असे आहे। प्रश्न क्रमांक 23, मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए पीयूषिका ग्रंथी आहे। प्रश्न क्रमांक 24, प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी 206 असे आहे। प्रश्न क्रमांक 25, रक्तातील साखरेचे नियंत्रण करणारे इन्सुलिन कोठे तयार होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी स्वादुपिंड असे आहे। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी ओ रक्तगट असे आहे। प्रश्न क्रमांक 27, रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य कोण करते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी हिमोग्लोबिन असे आहे। प्रश्न क्रमांक 28, कुत्रा आणि माकड चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी रेबीज असे आहे। प्रश्न क्रमांक 29, निरोगी मानवाचा सामान्य रक्तदाब किती असावा? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए 120/80 mmHg असे आहे। प्रश्न क्रमांक 30, पेशींचे ऊर्जा केंद्र कुणाला म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी तंतुकणिका असे आहे। प्रश्न क्रमांक 31, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती हवेतून कोणता वायू शोषून घेतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड असे आहे। प्रश्न क्रमांक 32, पानांचा रंग हिरवा कशामुळे असतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी हरितद्रव्य असे आहे। प्रश्न क्रमांक 33,
वनस्पतींमध्ये पाण्याचे वहन कोणत्या ऊतीमार्फत होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी जलवाहिनी असे आहे. प्रश्न क्रमांक 34. अन्न साखळीची सुरुवात नेहमी कोणापासून होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी उत्पादक वनस्पती असे आहे. प्रश्न क्रमांक 35. उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी वटवाघूळ असे आहे. प्रश्न क्रमांक 36. जिवंत असणारा जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी शहामृग असे आहे. प्रश्न क्रमांक 37. डाळीवर्गीय वनस्पतीच्या मुळांवर नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा कोणता जीवाणू असतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए रायझोबियम असे आहे. प्रश्न क्रमांक 38. हरितद्रव्यामध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मॅग्नेशियम असे आहे. प्रश्न क्रमांक 39. डेंग्यू हा आजार कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी एडिस इजिप्ती असे आहे. प्रश्न क्रमांक 40. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी कोणता जीवाणू उपयोगी पडतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए लॅक्टोबॅसिलस असे आहे. प्रश्न क्रमांक 41. वातावरणातील ओझोनचा थर सूर्यापासून येणाऱ्या कोणत्या घातक किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अतिनील किरणे असे आहे. प्रश्न क्रमांक 42. ग्लोबल वॉर्मिंगसाठी सर्वात जास्त जबाबदार असणारा वायू कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड असे आहे. प्रश्न क्रमांक 43. अंतराळात जाणारा पहिला भारतीय नागरिक कोण? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी राकेश शर्मा असे आहे. प्रश्न क्रमांक 44. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी बंगळुरू असे आहे. प्रश्न क्रमांक 45. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पृथ्वीच्या परिवलनामुळे असे आहे. प्रश्न क्रमांक 46. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी 71% असे आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा स्रोत पुनर्विकरणीय आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी सौर ऊर्जा असे आहे. प्रश्न क्रमांक 48. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणत्या विषारू वायूची गळती झाली होती? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मिथिल आयसोसायनेट असे आहे. प्रश्न क्रमांक 49. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी गुरु असे आहे. प्रश्न क्रमांक 50. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए 5 जून असे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.